घरगुती आयुर्वेदिक शॅम्पू बनवला आहे। त्यासाठी मी घेतलेला आहे सुका आवळा, जास्वंदाची फुलं वाळलेली, शिकेकाई, रिठा आणि भृंगराज हे सगळं सामान मी मागवलं आहे। आणि मग त्यामध्ये मी पाणी टाकलं आणि रात्रभर आता मी असंच भिजवत ठेवणार आहे पाणी टाकून। आणि रिठा पूर्ण भिजला पाहिजे एवढं पाणी टाकायचं, म्हणजे तो चांगला भिजतो आणि त्याच्यामधल्या बिया पण छान निघतात। त्याच्यावर ताट झाकून असंच द्यायचं रात्रभर ठेवून। दुसऱ्या दिवशी जास्वंदाच्या फुलांमुळे असा लाल रंग येतो आणि रिठा पण चांगला भिजलेला असतो, तर त्यामधल्या ह्या पूर्ण बिया काढून घ्यायच्या आणि ह्या बिया अशा काही दिसतात त्या बाजूला ठेवायच्या। आणि नंतर घ्यायचं आहे आपल्याला कोरफड, जास्वंदाची पानं, कलोंजी, जवस, मेथीदाणे, कढीपत्ता हे सगळं सामान घ्यायचं आहे। आणि हे पूर्ण आपल्याला हा मिक्स केलेलं आपलं साहित्य ते पूर्ण शिजवून घ्यायचं आहे गॅसवर। आणि नंतर हे 5 मिनटं उकळी आल्यानंतर हे सामान सगळं त्यामध्ये टाकून द्यायचं आणि परत 20 मिनटं हे असं छान असं शिजवून घ्यायचं आहे। पूर्ण याला फेस येतो तर अशी उकळी येऊन द्यायची आणि ह्याला छान शिजवून झाल्यावर थंड करायचं पूर्ण। आणि पूर्ण थंड झाल्यावरच हे मिक्सरला वाटून घ्यायचं आणि ह्याची मग बारीक पेस्ट छान होती गार झाल्यावरच। आणि मग नंतर एक कापड घ्यायचं, त्यामध्ये पूर्ण आपण मिश्रण टाकून द्यायचं आणि ह्याचा छान असा अर्क काढून घ्यायचा। तर अर्क असा काढल्यामुळं ना छान असा पातळ निघतो, त्यामध्ये चोथा काही पडत नाही, चोथा वेगळीकडे निघतो आणि अर्क छान निघतो, त्यामुळे असंच काढून घ्यायचा। नंतर हा पूर्ण मग काढून घेतल्यानंतर हा शॅम्पू ह्यामध्ये मिक्स करायचा। तर ह्या शॅम्पूमध्ये मी मागवलेला पूर्ण केमिकल फ्री आहे हा, यामध्ये कोणतंच केमिकल नाही आहे, फक्त हा बेस आहे शॅम्पूचा, हा त्यामध्ये टाकून घ्यायचा पूर्ण आणि मिक्स करून घ्यायचा परत। आणि मिक्स झाल्यावर विटॅमिन ईच्या कॅप्सूल असतात त्या 3 टाकल्या मी ह्यामध्ये आणि परत छान असा मिक्स केला आणि एक बॉटलमध्ये भरून घेतलं। आणि ही बॉटल एक रात्र पूर्ण अशीच ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी हा आपल्याला डोक्याला वापरण्यासाठी तयार आहे शॅम्पू। आणि मी तुम्हाला फेस कसा होता ते पण दाखवते। तर असा फेस होतो ह्याचा आणि मग छान आपले केस पण होतील। आणि बाहेरचे शॅम्पू वापरणं बंद करा आणि असा शॅम्पू घरामध्ये तयार करा। तर माझ्या पेजला फॉलो करा, लाईक करा, यूट्यूबला सबस्क्राईब करा। बाय।